आप की अदालत मध्ये सिंगर आणि कंपोजर कैलाश खेर यांच्यावर आरोप आहे की हे संधी साधू आहेत. कैलाशजी, आजकाल नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, ताकदवान आहेत, शक्तिशाली आहेत. तुम्ही कुठलीच संधी सोडत नाही त्यांची प्रशंसा करण्याची. खरं तर रजतजी, झालं काय आहे, की मी माझ्या करिअरला जसं मी म्हणालो, की अजून 18 वर्षच झाली आहेत आणि प्रशंसा मी सगळ्यांचीच करत असतो. तर आता जो चांगला दिसत आहे, त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. जे जुनं होते त्यांचे सुद्धा मी केलेच की. सांगतो, जुने सुद्धा सगळे चांगले करून गेले आहेत देशासाठी. परंतु ज्या स्पीडने गोष्टी होऊ शकल्या असत्या, त्या आता होत आहेत. मी हे म्हणतोय. आता काय बोलायचंय, की माझी थोडी थोडी इमोशनल पद्धत आहे, भावनाशील आहे मी. तर हे काय आहे, की हायलाइट होतं. आता माझं करिअरच एकूणच 2 दशक सुद्धा नाही झालंय पूर्ण. तर यामुळे आता जर असं समजा 5-6 वर्षापासून माझं इंटरव्ह्यू जास्त हायलाइट होत आहेत. तर आता करंटवाल्या गोष्टी आहेत, ज्या मी त्यांच्यावर बोलतोय काहीतरी आणि त्या नाही, मग व्यक्तिगत आहेत केवळ. तुम्हाला चांगले वाटतात मोदीजी? खूप छान वाटतात ते मला. खरंच ते खूप चांगले आहेत. याच्या आधी कधीच आपल्या सनातनला, आपल्या संतांना, आपल्या महापुरुषांना इतका मान सन्मान या विशेष करून महात्मांना कमी मिळाला आहे. आणि आता आपल्या तीर्थक्षेत्रांना आणि आपल्या संस्कृतीचे जे काही प्रतीक आहेत, त्यांना थोडा मान मिळत बघा, आहे. लोक म्हणतात की तुमची रिॲक्शन खूपच क्विक असते. इकडे ऑपरेशन सिंदूर झालं आणि तिकडे तुम्ही गाणं बनवलं. आपल्या सैन्याचं त्यामध्ये शौर्य, आपल्या भारतीयांचा गौरव आणि वैभव आणि जी काही आपली देशाची अ, जी ग्लोरी आहे, ती आपण गायली आहे आणि ती गाण्याची गरज आहे. ती सुद्धा महाकुंभ जेव्हा झाला तेव्हा सुद्धा तुम्ही खूपच लवकर गाणं बनवलं होतं महाकुंभवर. आता बघा, जे प्रोजेक्ट मला मिळतात आणि ज्यासाठी मी फीज मिळते, ते तर कायदा सांगतो त्यामध्ये ते करायलाच पाहिजे ना काम. आणि दिल्ली विधानसभेची निवडणूक जेव्हा बीजेपी जिंकली होती तेव्हा सुद्धा तुम्ही गाणं बनवलं होतं की आपदा कांत है. हो. काय झालं, की काही मोमेंट्स असे असतात, जेव्हा तुम्ही दिल्लीचे असता आणि दिल्लीची दुर्दशा सुद्धा बघितलेली असते, दिल्लीची चांगली अवस्था सुद्धा बघितली असते. तर काही गोष्टी असतात ज्या हृदयातून निघतात आणि कलाकारांचं हे कर्तव्य आहे, की त्याने केवळ एका प्रकारचे काही काही गोष्टी करू नये. समकालीन विषयांवर आपले विचार सांगावे आणि कलाकारांचा अर्थ आहे केवळ मनोरंजन करणं नाही, तर जागं करणं सुद्धा. ईश्वर जागं करणं. 2011 मध्ये तुम्ही केजरीवालच्या कौतुकासाठी गात होतात की यही राग गुंजेगा. हो. ते त्यांच्या कौतुकासाठी नव्हतं गायलं साहेब. ते अण्णा हजारेंसाठी गायलं होतं मी. आणि ते माझे विचार अजून सुद्धा आहेत. हे मी अण्णा हजारे साहेबांसाठी गायलं होतं. तेव्हा मला माहीत सुद्धा नव्हतं. हे जे नाव घेतलं आता तुम्ही, यांना मी ओळखत सुद्धा नव्हतो. पण 2017 मध्ये तुम्ही कमालच केली. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात निवडणूक होत होती, तर तुम्ही एक गाणं गायलं मायावतीजींसाठी, ज्यामध्ये त्यांना साक्षात देवी म्हटलं. अच्छा. दुसरं गायलात अखिलेशजींसाठी, ज्यामध्ये त्यांना धडक धडक अखिलेश म्हटलं. आणि तिसरं योगी आदित्यनाथसाठी म्हटलं, अब गुंडाराज पासून मुक्ती देणारे योगी. म्हणजे एका कलाकाराने तिघांनाही सपोर्ट केला. तर सर, जे कमळ सुद्धा फुलवलं, सायकल सुद्धा चालवली आणि हत्तीवर सुद्धा चढलात. आणि काँग्रेससाठी पण सुद्धा गायलंय सर. अच्छा. हो. तर चौघांची गायली होती. संयोगाने काय झालं, की ते रिलीज एकाच वेळी झाली होती. गायली वेगवेगळ्या वेळी होती. तर हे जे पहिलं नाव तुम्ही घेतलं, त्यांचं आम्ही कदाचित आमच्या करिअरच्या बिगिनिंगलाच गाऊन घेतलं होतं त्यांनी. तर त्यावेळेस मला प्रत्येक माणूस हा देवी आणि देवताच दिसून यायचा. बिगिनिंग तर अशीच असते ना साहेब. हळू तुम्हाला जाग येत असते आणि तुमच्या आत ही समज सुद्धा वाढते, की काय काम करायचं आहे आणि कुठल्या प्रकारचं करायचं आहे, कुठल्या त्यामध्ये करायचं आहे मर्यादेमध्ये. त्यानंतर जेव्हा हे सडक सडक गाणं गायलं, 2013 किंवा 12 मध्येच गायलं होतं सडक सडक सुद्धा. धडक धडक, सडक सडक. आणि त्याच्यानंतर अचानक मग हे जे योगी आणि हे सगळे योगीजी. आले, तर यांनी काय केलं, की रिलीज करण्याचे टायमिंग सगळ्यांनी आपले एकत्र सिनेमे एकत्र रिलीज केले. तर असं वाटलं, की अरे, या गायकाने चौघांसाठी गाणी गाणून ठेवली आहेत. असं झालं. वेगवेगळ्या वेळेचे.
ते आहेत साहेब प्रयोग. मोदीजींचा 75th बर्थडे येणार आहे. मग तुम्ही त्यांच्यासाठी कुठलं गाणं कंपोज केलंय? 2017 मध्ये आम्हा लोकांचा एक शो होता अहमदाबादमध्ये आणि शो करत होतो. यावेळचे जे होम मिनिस्टर आहेत अहमदाबादचे, आपल्या गुजरातचे, अ, हर्ष सांघवी हर्ष जी, हां. सांघवीजी. तर तो 67th बर्थडे होता पंतप्रधानांचा. तर त्यांनी 67 फुटाचा केक बनवून आणला होता. सगळ्या गोष्टी भव्य प्रकारे होत होत्या. माझा कॉन्सर्ट सुद्धा होता तिथे. तर अचानक एक गाणं चालू झालं. हॅपी बर्थडे टू यू सुनीता. तर तेव्हा माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली, की बाकी सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, परंतु हे गाणं वाढदिवसाचं आहे. एक फिल्मी गाणं बनवलं आहे. तर त्यानंतर एवढं अवेअरनेस नाहीये, की कुठल्याही गायकाने, कुठल्याही कलाकाराने कुणी वाढदिवसाचं सिनेमाव्यतिरिक्त गाणं कोणी बनवलं नाहीये. तर मी साहेबांच्या 70व्या वाढदिवशी हे गाणं बनवलं होतं वाढदिवसाचं, शुभ जन्मदिन. आणि साहेबांनी यासाठी ट्वीट सुद्धा केलं होतं. तर हे हो, बनलं आहे त्यांच्यासाठी हे गाणं. तुम्ही ऐका. ते संस्कृतमध्ये सुद्धा आहे, हिंदीमध्ये सुद्धा आहे आणि ते आता 7 जुलैला तुमचा वाढदिवस येणार आहे. येस सर. मग त्या दिवसासाठी सुद्धा कुठलं गाणं लिहिलंय का? सर, रजतजी, मी लहानपणापासूनच थोड्याफार वेळा जरा वाढदिवसाचा कधी आनंद बघितला, तर यज्ञ, हवन, आणि लाडू वाढत असताना बघितलेलं आहे. तर मी वाटणं बघितलं आहे, विझवणं कधीच नाही बघितलं आहे. आता मी जेव्हा मुंबईला गेलो, तेव्हा इंडियन आयडलमध्ये मी जज होतो 2008 ते 2009 मध्ये. तर तिथे माझा बर्थडे सेलिब्रेट केला लोकांनी. पहिल्यांदा असं लक्षात आलं, की अचानक सरप्राईज देऊन त्यांनी तो केक आणला होता आणि बत्ती अशी कॅन्डल म्हणाले विझवा, कापा. तर ते सगळं तिथे नाटक सगळी केली होती त्या लोकांनी. तर त्याच हृदयाने मनामध्ये एक गोष्ट आली होती, की नाही, मला माझ्या संस्कृतीमध्ये राहायचं आहे. तर आता मी माझा बर्थडे साजरा करतो नवीन टॅलेंटला लॉन्च करून. भारतामध्ये गायकाने कधी गायक लॉन्च नाही केले. परंतु मी थोडासा वेडा आहे, त्यामुळे थोडा उन्मत्त आहे. तर मी माझ्या वाढदिवशी संपूर्ण भारतातून पंडितजी, मी आधी त्यांना शोधतो, मग त्यांना मी घडवतो, मग त्यांचं ग्रूमिंग करतो. मी हे करतो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. नई उडान नावाचा कार्यक्रम आम्ही करत असतो रजतजी. खूप मोठं भव्य ऑडिटोरियम हायर करतो. कधी-कधी तर स्पॉन्सर्स सुद्धा मिळत नाहीत, जसं यावर्षी नाही मिळाले. तर माझ्याच खिशातून 50-60 लाख रुपये लावतो मी. हो. आणि रजतजींसारखे, पंडितजींसारखे मोठे लोक बोलवतो ॲज अ चीफ गेस्ट. कधी-कधी कुठल्यातरी मिनिस्टरला बोलवतो, जे कोणी अवेलेबल होतील, ज्यांचं कोणाचं प्रेम मिळेल. आणि काही सेलिब्रिटीजना बोलवतो जे अवेलेबल असतात. जेव्हा कोणी नवीन गायक, कोणी नवीन स्टुडंट संगीताचा आपल्या आई-वडिलांबरोबर तिथे बसतो, त्याचे ऑडियन्समध्ये आई-वडील बसतात आणि तो मंचावर येतो, त्याच्यासाठी किती मोठी ही संधी असेल, की त्याला ऐकण्यासाठी पद्मश्री प्रसून जोशीजी आले आहेत, अनुपम खेरजी आले आहेत, स्वामी चिदानंद सरस्वतीजी आले आहेत, आपले पद्मश्री रजतजी शर्मा आले आहेत. ही जी अशा प्रकारचे दृश्य ते बघतात, तेव्हा त्यांच्या आतील जे मन आहे ते आत्मविश्वासाने आणखी भरलं जातं. तर हे मी करतो प्रत्येक वाढदिवसाला. ह्यावर्षी सुद्धा नई उडानचं 9वं वर्ष आहे. चला, खूपच चांगलं काम तुम्ही करता. सगळ्यांनी आपला बर्थडे असा साजरा केला तर यापेक्षा आणि चांगली साहेब, गोष्ट याला काय असू सपोर्ट शकते? करतात बघा सगळेजण. नशिबाने, देवाने म्हणतात ना, की जेव्हा तुम्ही एक पाऊल उचलता चांगुलपणाकडे, तर माझे दाता 100 पावले तुमचा रास्ता प्रकाशित करतात. कसा, माझा स्वतःचा स्टुडिओ आहे, माझी स्वतःची रेकॉर्ड कंपनी आहे कैलासा रेकॉर्ड्स, माझं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. मी संपूर्ण शो प्रोड्यूस करतो, सगळे व्हिडिओज प्रोड्यूस करतो आणि एग्रीमेंट कोणाशी करत नाही. आणि गाईड सुद्धा असंच करतो, की भैया आगे ठगों की बस्ती है. आगे ठगों की बस्ती है, चुपचाप ठगे जाना, वहाँ डायन डस्ती है, खुद आप ढसे जाना, चाल चल मोहब्बतियाँ, अरे ओ उल्फतियाँ. तर पुढे फसवणाऱ्यांची वस्ती आहे भैया, गुपचूप फसवले जाल. चांगली गोष्ट आहे. 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो आपण? हो.
सर मी ऐकले की योगीजींवर एक मूवी येते आणि त्यांचा रोल तुम्ही करणार आहात. हे खरं आहे का? सर तुम्ही थोडे थोडे त्यांच्यासारखे दिसताय. होत काय आहे की एकदा ना आम्ही एक शो करत होतो, ज्यामध्ये मिका आणि मी एकत्र को जज होतो. तर मिका माझ्या मागे लागला होता की मी योगीजींवरती सिनेमा बनवेन आणि आणि तुम्हाला टकला करायचा आहे, योगीजींचा रोल तुम्ही करणार आहात. तर ही मस्ती चालू होती. कोणीतरी ते छापून टाकलं आणि मग हे छापलं तर योगीजींपर्यंत ही गोष्ट पोहोचली. तर योगीजींपर्यंत गोष्ट पोहोचली तर खूप लोकं म्हणाले की ही लुक्स लाइक अ योगीजी ब्रदर ओन्ली. तर ते टक्कल केलं असतं तर मी कधी असं म्हणतात लोकं. सर तुम्ही इतकी मेहनत करून, इतका संघर्ष करून तुमच्या आयुष्यात इतकं यश संपादन केलंत. मग आता येणाऱ्या नवीन पिढीला तुम्ही 2 पंक्तींमधून किंवा गाऊन कुठल्याही रूपात एखादा संदेश देऊ इच्छित असाल तर काय द्याल? कारण इथे नवीन पिढी उपस्थित आहे. इश्क जुनू जब हद से बढ़ जाए, हंसते हंसते आशिक सूली चढ़ जाए, जब इश्क का जादू सर चढ़ कर बोले, खूब लगा लो पहरे रस्ते रब खोले, यही इश्क दी मर्जी है, यही रब दी मर्जी है, तेरे बिन जीना कैसा हाँ खुद गर्जी है, तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं, हो जी हाँ जी हो गई मैं तेरी दीवानी. आम्ही लोक 4 वर्षांपूर्वी कारगिलला गेलो होतो. 3-4 वर्षांपूर्वी. आणि कारगिलमध्ये आम्ही 26 जुलै कारगिल दिवस जो दिवस आपण साजरा करतो तेव्हा गेलो. तर तिथे आसाम रायफलचा एक यंग ऑफिसर भेटला. त्याची टायगर हिलवर बीट होती चौकी. तो जेव्हा आपल्या बेसमधून चालायचा तेव्हा एका कानामध्ये त्याचा हेडफोन लावलेला असायचा आणि एक गाणं ऐकत होता, तेरी दीवानी. बघा, उन्नतिशील देश नहीं होता धन के भरे खजानों से, उन्नतिशील देश नहीं होता टैंक तोप विमानों से, उन्नतिशील देश नहीं होता खंदक और खदानों से, उन्नतिशील देश होता है उन्नतिशील नौजवानों से. ज्या देशाच्या तरुणांमध्ये या देशाच्या प्रती, आपल्या संस्कृतीच्या प्रती, आपल्या कल्चरच्या प्रती, आपल्या भाषेच्या प्रती, आपल्या सभ्यतेच्या प्रती श्रद्धा असेल, समर्पण असेल, त्या देशाची गोष्ट काही वेगळीच असते. मी पुन्हा पुन्हा हे सांगू इच्छितो, जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, जेव्हा तुम्हाला उत्तरदायित्व मिळेल, तेव्हा तुम्ही असं काहीतरी करा ज्याने इतिहास रचला जाईल. नाहीतर किती आले किती निघून गेले समजत सुद्धा नाही. हा आहे माझा संदेश तरुणांसाठी.